लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधून मोठी बातमी समोर येते. अवैध दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केलाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगाव परिसरात वालदेवी नदीच्या किनारी ही कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा टाकला असता त्या ठिकाणी अवैधरित्या हातभट्टी दारू तयार केली जात असल्याचं उघड झालंय. या कारवाई दरम्यान गोरख शिंदे आणि सुदाम भस्मे या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. त्यांच्याकडून 35 लिटर गावठी दारू, तब्बल 10,200 लिटर रसायन आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 5,44,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई विभागीय उपायुक्त उषा वर्मा आणि अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. दरम्यान या अवैध दारू निर्मिती मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि अशा प्रकारचे अड्डे आणखी कुठे सुरू आहेत का याची सखोल चौकशी आता सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं नागरिकांना आवाहन केलंय की अवैध दारू निर्मिती, विक्री किंवा वाहतूक याबाबत माहिती असल्यास टोल फ्री आणि व्हॉट्सअप क्रमांकावर कळवावं. या धडक कारवाईमुळे नाशिकच्या ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणातून आणखी मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.